नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 1 ते 7 मार्च 2024 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपल्याला 1 ते 7 मार्च या दिवसाचे सर्व प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 एस चोकलिंगम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोणत्या शिपयार्डने बांधले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 कोचीन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात देशातील पहिल्या स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जलमार्गाचे उद्घाटन केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 तामिळनाडू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांनी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 अबुधाबी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, अबुधाबी येथे उभारण्यात आलेल्या स्वामीनारायण यांच्या मंदिराची उंची किती फूट आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 108 फूट। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, अबुधाबी येथे उभारण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराची लांबी किती फूट आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 262। प्रश्न क्रमांक 7 आहे, देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी कोठे सुरू करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 ठाणे येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, ठाणे येथे देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठ आणि कोणामध्ये करार झाला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 भारत विकास ग्रुप। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्यातील कोणते शहर हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 पुणे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या मराठी अभिनेत्याला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 अशोक सराफ। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार देशातील अत्यंत श्रीमंतांच्या संख्येत किती टक्के वाढ झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 6। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, जगात कोणत्या देशात श्रीमंत लोकांच्या संख्येत सर्वाधिक टक्क्याने वाढ झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 तुर्की। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार 2024 देशातील अतिश्रीमंतांच्या निव्वळ संपत्तीत किती टक्के वाढ होण्याची शक्यता आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 90। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, देशांतर्गत विकसित केलेल्या कोणत्या रेल्वे कवच सुरक्षा प्रणालीची किती किलोमीटरवर यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 160। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, अट्टकल पोंगल हा कोणत्या राज्यात साजरा होणारा मोठा उत्सव आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 केरळ। प्रश्न क्रमांक 16 आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील रेवाडी येथे भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे भूमिपूजन केले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 हरियाणा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, भारत आणि कोणत्या देशाने स्थलांतर व मुक्त संचार करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 तैवान। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18,
कोणत्या राज्याच्या विधानसभेत जातीनिहाय सर्वेक्षण विधेयक मंजूर करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 तेलंगणा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. कोणत्या देशाच्या प्रतिनिधी गृहात क्वाड विधेयक मंजूर करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 अमेरिका. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. देशातील वाहन विक्रीमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाद्वारे जुन्नर येथे हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 पर्यटन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. भारताची वनस्पती तेलाच्या आयातीत किती टक्के घट झाली आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 28. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. कोणत्या ठिकाणी भारताचे पहिले CDS दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 डेहराडून. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. डेहराडून येथे भारताचे पहिले CDS दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 राजनाथ सिंह. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. भारत सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत किती घरांना मोफत वीज देण्यात येणार आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 1 कोटी लोकांना. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.